17 वर्षाचा होता. 17 वर्षाचा असताना स्वप्न पडणं धार्मिक जीवन जगल्याशिवाय शक्य नाही बरं. कारण 17 वर्षाच्या मुलाला हे माहिती होते पवित्र जीवन जगायचं. म्हणून तर कोटीभराच्या घरात तो पापात पडला नाही. पापात न पडण्याचं कारण काय माहितीये का? असाच प्रसंग त्याचा भाऊ यहुदाच्या जीवनात पण आला होता. पण तो यहुदा सहज फसला. बंड्यामिनीच्या जीवनात, रौबेनाच्या जीवनात पण आला होता, पण रौबेन सहज फसला. पण योसेफाच्या जीवनात सेम प्रसंग आला, त्यावेळेस योसेफ फसला नाही. हालेलुया. का फसला नाही योसेफ? कारण योसेफ सुरुवातीपासून धार्मिक जीवन जगला. तुम्ही धार्मिक असाल ना, लोकांनी तुमच्यावर कृपा करावी म्हणून तुम्हाला माग पाडण्याची गरज नाही. ऑटोमॅटिक परमेश्वर तुमच्यावर कृपेचा मार्ग तुमच्यासाठी उघडेल. योजना तयार केल्या जातील, उद्देश बनवत जाईल आणि तुम्हाला उचलून आणून तिथं बसवलं जाईल. उचलून आणून तुम्ही तिथं जाऊन धडपड करून याला मागं सार, त्याला मागं सार, याला बाजूला ढकल, त्याचं नाव खराब कर, त्याचं नाव खराब कर, त्याच्याविषयी चुगली कर, हे सगळं करून कसं तरी जाऊन मी तिथं पोहोचतो.